ए बाप रे बाप, मेलो. MIDC कामगारासारखं बुधवारी ऑफिसला सुट्टी घेऊन मी डायरेक्ट निघालो पुण्याच्या दिशेने. तर नमस्कार मंडळी, आता मी पुण्याला का चाललोय हे पुढे बघा म्हणजे तुम्हाला समजलं. ट्रेन मध्ये बसून ही नॅचरल ब्युटी एन्जॉय करतच होतो, तेवढ्यातच ट्रेनचं पेट्रोल संपलं म्हणून ट्रेननं घेतला ना बे स्टॉप. ये चला चला पुणे 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 पुणे, तिथे काय उन्हे, कोण हाय का बे बाहेर, असं म्हणत मी पोहोचलो एकदाच. आणि बघतो तर काय, इथं बघील तेव्हा काय ना काय तर काम चालूच असतं. तर हे विषय सोडा आणि पुण्याला आल्यावर कोण कोण ह्या सागर हॉटेलवर नाश्ता करताय मला कमेंट्स मध्ये सांगा. हे बघा, तुम्ही आपलं हाव म्हणून सांगतो, तसं तर मी प्रायव्हेट चॉपर आणि फ्लाईट शिवाय फिरतच नाही, पण सध्या जरा गरिबी चालू आहे म्हणून पुढचा प्रवास बसनीच केला. आणि बसमधली ही गर्दी बघून म्हणलं नाही रे बाबा, ही बस बीस नको, आता साल्टी गेली तरी चालेल पण आपण पुढचा प्रवास रिक्षानेच करा. आणि तेवढ्यात भैया त्याची मीटिंग संपून मला घ्यायला आला. म्हणलं एवढं उन्हात मला गोरो होण्यापासून वाचवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद रे भैया. आणि घरी आल्या आल्या पहिला दिला जेवणावर ताव. आणि मस्तपैकी जेवून भैया कोणता नवीन प्रोजेक्ट बनवायला लागलाय ते बघत बसलो. एक नंबर, खतरनाक. थोडं गप्पा गोष्टी करून चला चला परत घरी जायची वेळ आली म्हणत पटकन निघालो स्टेशनकडे. ट्रेन होती 5:55 आणि 5:45 मी होतो इथं कसबा मार्केटच्या ट्रॅफिक मध्ये. आणि या 10 मिनिटात मी कसा पळत पळत ट्रेन पर्यंत पोहोचलो माझं मलाच माहिती. आणि रात्री सोलापूरला पोहोचल्यावर एकदम राजासारखं आपली पूर्ण गँगच मला घ्यायला आलेली ना, ह्यांच्यासोबतच आलो रात्री घरी. व्लॉग कसा वाटला डायरेक्ट DM करून सांगा. आईचे कुरकुरे होऊ दे खर्च.